जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावावी. काही लोक त्यांच्या अहंकारामुळे मौल्यवान नातेसंबंध गमावतात आणि काही लोक नातेसंबंध वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा स्वाभिमान गमावतात. एक वेळ तोल सांभाळता आला नाही तरी चालेल, पण तोंड मात्र सांभाळता आलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे शब्दांची रेंज जर चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही. बैलांच्या पुढे आणि घोड्याच्या मागे व मूर्खांच्या जवळ कधीच जाऊ नये, कारण त्यापासून फक्त नुकसान होते, फायदा नाही. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. नातेवाईक तेव्हाच नाती निभावतात जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो. कुटुंबातील वाद विवादामध्ये आजपर्यंत कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही. फक्त कुटुंबातील सुख, शांती आणि आनंद कायमचा नष्ट होतो. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाहीत. सगळेच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असतं, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं. अहंकाराचा वारा बुद्धीला लागला की मानवी आयुष्यात वणवा पेटलाच म्हणून समजा. दुर्गुणांना अनेक रूप धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात. पोटाच्या भुकेने माणूस मरतो आणि पैशाच्या भुकेने माणुसकी. जाणकार आहे त्याला परखड आणि फटकळ यातला फरक समजतो. चोख कर्तव्य बजावणाऱ्या माणसांचा आनंदही स्वावलंबी असतो. स्वतःच्या तोंडून मोठेपणा सांगून माणूस कधीच मोठा होत नसतो. तो कसा आहे हे फक्त 2 जणांना माहीत असते, एक अंतरात्मा आणि 2 परमात्मा. वास्तवतेपासून दूर नेणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आसपास आहेत, म्हणूनच आपण अशांत आहोत. वास्तव स्वीकारलं की आनंदाचा शोध लागलाच. एखाद्या फांदीवरील 2 फळांपैकी एक पिकते तर दुसरे वेळेची वाट पाहत असते. निसर्ग आपल्याला आठवण करून देतो की दुसऱ्याच्या यशाचा अर्थ आपले अपयश नाही. वाट पहा, तुमचाही क्षण येईल. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात. जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं. जगात सर्वात सुखी माणूस तोच असतो जो आपली किंमत स्वतः ठरवतो, आणि दुर्दैवाने सर्वात दुःखी माणूस तोच असतो जो सतत इतरांशी स्वतःची तुलना करत बसतो.
तो असं वागला, ती तशी वागली, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी आपण पुढे कसे वागावे याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे असते. आयुष्यात आपण कुठे चुकलो याचा प्रामाणिकपणे अभ्यास करून त्या चुका तिथेच सोडून पुढे जायला शिकले पाहिजे. कारण या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या जीवनात दुःख किंवा अडचणी नाहीत. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण संघर्षांना सामोरे जातो. कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून न जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत अजून खूप काही करण्याची संधी आपल्याकडे आहे. जी माणसे आपल्या परिस्थितीलाच आपली ताकद बनवतात ती आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. म्हणूनच सुखी राहायचे असेल तर इतरांशी तुलना करणे थांबवा आणि स्वतःची किंमत स्वतः ठरवा.